शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका. जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग. शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होती. कल्याण डोंबिवलीसह ठाण्याच्या वातावरणामध्ये अचानक बदल. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि धुळीचे साम्राज्य. प्रवाशांसह नागरिकांची तारांबळ. कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार सोसाट्याचा वारा. अनेक घरांवरील पत्रे उडून रस्त्यावर तर काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना. ठाण्याच्या वांगणीमध्ये सुद्धा घरावरचे पत्रे उडाले. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा. नाशिक, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिमसह बीडमध्ये पावसाच्या सरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. थांबवलेल्या दुचाकींना एसटी बसची धडक. अपघातामध्ये तब्बल 10 ते 12 दुचाकींचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईच्या पायधुनीमध्ये चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसानंतर छडा. उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड. मृतांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईडचे अंश आढळले. 2029 ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. राज्यसभेवर मला पाठवा असा आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवरून छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाताला 4 महिने उलटले तरी तपास हवा तसा होत नाही. VSR कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही? अनेकांची नावं समोर येतील म्हणून सरकार घाबरतंय का? रोहित पवारांचा सवाल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे माझं स्वप्न. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्यांचा विचार करत असतो. बच्चू कडूंची शिंदेंवर स्तुतीसुमनं. तर आमचे आमदार कसे जास्त येतील हा विचार करणारच. कडूंचं सूचक वक्तव्य. नाशिकमध्ये रिंगरोडवरून नवा वाद. महिलांवर दडपशाही सुरू असल्याचा संजय राऊतांचा आरोप. शेतकरी महिलांच्या तक्रारीनंतर राऊतांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या. अधिकाऱ्यांना विचारला जाब. मुंबईमध्ये मासळी बाजारात मासे कापून विकण्यावर बंदी घातल्याची माहिती. पालिकेच्या नव्या नियमामुळे कोळी महिला आक्रमक. तर असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. महापौर रितू तावडे यांची माहिती. मंत्री बावनकुळेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी बावनकुळेंकडून राज ठाकरेंची भेट. सदिच्छा भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये करार. महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वे स्थित कंपनीशी करार. वॉटर मेट्रोमुळे जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल. फडणवीसांचं प्रतिपादन. राज्यातील 10वी बोर्डाचा उद्या निकाल. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नात चेन स्नॅचिंग. पोलिसांकडून 2 आरोपींना बेड्या तर 2 जण फरार. आरोपींकडून 2,90,000चा मुद्देमाल हस्तगत. तर बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ. सोनं 1,600 रुपयांनी तर चांदी तब्बल 8,000 महागली. GST सह सोनं 1,56,000वर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.